आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपला लसावी मसावी हा भाग 3रा। ठीक आहे, आजपर्यंत आपण लसावी मसावी काढायला शिकलो होतो। आज आपण काही शाब्दिक उदाहरणे घेऊ। काल पण आपण काही शाब्दिक उदाहरणे घेतली होती, आज पण आपल्याला शाब्दिक उदाहरणे घ्यायचे। जर समजा या उदाहरणामध्ये आपल्याला लसावी मसावी दिलेला असेल तर संख्या काढायच्या, किंवा संख्या दिलेला असेल तर लसावी मसावी काढायचा। ठीक आहे, तर बघा एक गणित आहे। हे आपल्याला एक गणित दिलेलं आहे। याच्यामध्ये काय की दोन संख्येचा मसावी आणि लसावी, बघा मसावी 6 आणि लसावी 120 आहे। त्यापैकी एक संख्या 24 दिलेली आहे आणि दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे। मित्रांनो, ज्यावेळेस लसावी आणि मसावी दिलेली असते त्यावेळेस आपल्याला एक संख्या दिलेली असेल दुसरी संख्या काढायची विचारतात, किंवा दोन संख्या दिलेल्या असेल, लसावी दिलेली असेल किंवा मसावी दिलेली असेल, दोन्ही पैकी एक आपल्याला काढावा लागतो। ठीक आहे, तर बघा अशा गणितामध्ये काय करायचं आपल्याला माहित असलं पाहिजे की जर लसावी मसावी आणि दोन संख्या दिल्या असेल तर काय करायचं। बघा याच्यामध्ये असते की लसावी आणि गुणिले मसावी, ठीक आहे, यांचा गुणाकार या दोन संख्येच्या गुणाकार एवढा असतो। ठीक आहे, म्हणजे पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या। ठीक आहे, बघा काय हे सूत्र आहे। याच्यामध्ये आपण पहिली संख्या दुसरी संख्या लसावी मसावी काढू शकतो। बघा लसावी गुणिले मसावी, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या। बघा ही पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या। ठीक आहे, आता लक्ष द्या, आपल्याला दिलं काय मसावी आणि लसावी दिलेलं आहे। लसावी 120 गुणिले मसावी 6 बरोबर एक संख्या दिलेली आहे, बघा 24 आणि दुसरी संख्या काढायची। बघा ही दुसरी संख्या आपल्याला काढायची। ठीक आहे, असे आपण भरपूर गणित सोडवलेले आहेत। मग हे 120 गुणिले 6, इकडे गुणाकार आहे x च्या, इकडे आले तर भागाकारामध्ये, आणि आता इथं x ची किंमत निघून जाईल। ठीक आहे, आता लक्ष द्या, याला भाग जातो 12 1 12, 12 दुनी 24। ठीक आहे, बघा 2 1 2, 2 5 10 आणि 5 6 30, म्हणजे दुसरी जी संख्या आहे किती आहे तर 30। बघा किती आहे 30। आपल्याला तुम्ही 30 आणि 24 चा जर लसावी जर काढला तर तुम्हाला 120 मिळेल, आणि 30 आणि 20 चा मसावी जर काढला तर तुम्हाला किती 6 मिळेल। ठीक आहे, हे अशा प्रकारे असे गणित आपल्याला सोडवायचे। यानंतर आपण दुसरे गणित घेऊ। बघा गणित क्रमांक 2, बघा आता हे दुसरं क्रमांकाचं गणित आहे। दोन संख्येचा मसावी 8 आणि लसावी 240 आहे। त्यापैकी एक संख्या 40 दिलेली आहे आणि आपल्याला दुसरी संख्या शोधायची आहे। या आधी आपण गणित केलं होतं त्याच प्रकारे गणित करायचं। बघा आता लक्ष द्या, लसावी किती आहे हे 240 लसावी लिहिला, गुणिले मसावी किती आहे 8 गुणिले 8 बरोबर आपल्याला एक संख्या दिली 40, दुसरी संख्या शोधायची। ठीक आहे, आता हे 240 गुणिले 8 इकडे गुणाकारात आहे, इकडे बरोबर इकडे आले हे भागाकारामध्ये म्हणजे x। ठीक आहे, बघा हे 0 बरोबर हे 0, 4 1 4, 4 सकम 24, 8 सकम 48। ठीक आहे, म्हणजे आपल्याला जे मिळाली दुसरी संख्या किती मिळाली तर 48। ठीक आहे, अशीच तुम्ही लसावी मसावी जर समजा लसावी दिली असेल मसावी दिली असेल तर दोन संख्या हे काढू शकता। ठीक आहे, आता यापुढे आपण समोरचं गणित बघू। चला बघा आता जे गणित क्रमांक 3 आहे आपलं, दोन संख्यांचा मसावी 6 आणि लसावी 120। ठीक आहे, बघा हा लसावी दिलेला आहे मित्रांनो, लसावी 120 असेल तर त्या संख्या शोधा। आता बघा आपल्याला इथे संख्या शोधायला सांगितलेलं आहे, फक्त मसावी आणि लसावी दिलेला आहे आणि इथं आपल्याला संख्या शोधायची आहे। इथं संख्या दिलेली नाही, जर एक संख्या दिली असेल तर आपण दुसरी संख्या शोधू शकतो, किंवा दोन संख्या लसावी किंवा जर मसावी याच्यापैकी एक दिली असेल तर आपण लसावी किंवा मसावी पण काढू शकतो। पण इथं आपल्याला दिलं काय, इथे फक्त लसावी आणि मसावी दिलेला आहे आणि त्या दोन संख्या आपल्याला शोधायला सांगितलेल्या आहे। ठीक आहे, अशा वेळेस काय करायचं बघा, त्या दोन संख्या शोधण्यासाठी लसावी जो आहे बघा हे लसावी, या लसावीला मसावीने भाग द्यायचा। काय करायचं, लसावीला मसावीने भाग द्यायचा। ठीक आहे, आता लसावीला मसावीला भाग दिल्यानंतर काय होईल बघा, हे 120 आहे, मी 120 ल मसावी किती आहे 6, 6 ने भाग दिला तर 6 1 6 6 2 12, आपल्याला किती 20। ठीक आहे, परंतु 20 ती संख्या नाहीये,
या 20 चे आपल्याला मूळ अवयव पाडायचे. ठीक आहे, 20 चे काय करायचे मूळ अवयव. बघा मी 20 चे अवयव पाडले, 5 1 5 आणि 5 चौक 20. ठीक आहे, आता या 20 चे हे दोन अवयव पाडले. आता हे दोन अवयव आल्यानंतर आपल्याला त्या दोन संख्या शोधायच्या. या अवयवाला काय करायचं, मसावीने गुणायचं. बघा मी पहिली संख्या काढायची. ठीक आहे, इथे लिहिली पहिली. बघा ही पहिली संख्या आणि ही दुसरी संख्या. बघा पहिली संख्या बरोबर आणि ही दुसरी संख्या. तर पहिली संख्या काढण्यासाठी आणि दुसरी संख्या काढण्यासाठी काय करायचं, जे अवयव आहेत त्या अवयवाला मसावीनं गुणायचं. ठीक आहे, आता हे इथं 5 आहे, या 5 ला मसावी म्हणजे 6 न गुणलं तर किती आले आपले 6 पंच 30. याला 6 न गुणलं तर 6 चौक 24. म्हणजे पहिली संख्या आणि दुसरी संख्या, एक 30 येईल आणि दुसरी किती 24. ठीक आहे, आपण अशाही प्रकारे करू शकतो. जर समजा आपल्याला फक्त लसावी मसावी दिला तर आपण त्या दोन संख्या काढू शकतो. ठीक आहे, मग हे या प्रकारे आपण गणित करू शकतो. असंच पुन्हा एक गणित घेऊ. चला ठीक आहे, बघा आता गणित क्रमांक 4 नंबरचं. आता याच्या आधी जे गणित सोडवलं होतं त्याच प्रकारे गणित आहे, फक्त काय दिलेलं आहे आपल्याला इथे मसावी लसावी दिलेली आहे आणि दोन संख्या शोधायच्या आहेत. अशा गणितामध्ये एकच गोष्ट करायची, जी लसावी दिलेली आहे ही लसावी लिहून घेतली. बघा या लसावीला काय करायचं, मसावीने भाग द्यायचं. इथे मसावी किती आहे 8, 8 न भाग दिला मी. 8 त्रिक 24 किती आलं 30. 30 चे मूळ अवयव घे. बघा 5 1 5 आणि 5 सख 30. ठीक आहे, हे मूळ अवयव घेतले आणि याला मसावीने गुणून टाका. 8 आणि याला सुद्धा गुणिले 8. 8 पंच 40 आणि 8 सखम 48. बघा ही एक संख्या आली 40 आणि दुसरी आली 48. ठीक आहे, ही अशा प्रकारे तुम्ही गणित करू शकता. आता यापुढे थोडं अवघड गणित घेऊया. गणित क्रमांक 5 दोन संख्येचे गुणोत्तर 4/5 आणि लसावी 180 आहे, तर त्या संख्येची बेरीज. ठीक आहे, बघा आता आपल्याला दोन संख्येचे गुणोत्तर दिलं आणि लसावी दिलेली आहे आणि त्या दोन संख्येची आपल्याला बेरीज काढायची. ठीक आहे, तर बघा एक संख्या 4/5 गुणोत्तर दिलेलं आहे, म्हणजे एक 4x संख्या असेल आणि दुसरी एक ही 5x. ठीक आहे, आता आपल्याला माहित नाही की नेमकी त्या संख्या आहेत तरी कोणत्या. ठीक आहे, पण आपल्याला गुणोत्तर आणि लसावी दिलेला आहे. बघा काय दिलेला आहे लसावी. मग काय करायचं, या 4चा आणि 5चा याचा पण लसावी काढून घ्यायचा. बघा याचा काय करायचं, याचा पण लसावी काढायचा. बघा मी याला x न भाग दिला, इथं आली 4 इथं आली 5. ठीक आहे, आता याचा जर लसावी काढला तर 4 पंच 20 20x. ठीक आहे, बघा आता लसावी किती आला 20x. ठीक आहे, आता लसावी 20x आला. इथं लसावी किती दिलेला आहे 180. ठीक आहे, म्हणजे बघा आपल्याला काय करायचं, आता काय करायचं x ची किंमत काढायची ना. आपल्याला कशाची किंमत काढायची x ची. म्हणजे 20. बघा इथं पण लसावी इथं पण लसावी, याचा लसावी हा आहे ना. बघा या संख्येचा लसावी तो आहे ना, म्हणून बघा 20x बरोबर किती 180. ते x बरोबर बघा मी 180 आणि हे 2 बे 1 बे 9 18. तर बघा x ची किंमत किती आली 9. बघा आता ही x ची किंमत आपली 9 आली. आता आपल्याला त्या संख्या आपण काढू शकतो. बघा x एक जी संख्या आहे 4x आहे, म्हणजेच काय आहे तर आपल्याला 4 गुणिले 9 म्हणजे 9 चौक 36. ही एक संख्या आली. दुसरी संख्या कोणती आहे 5x. बघा ही दुसरी संख्या, दुसरी आहे 5x, म्हणजेच काय की 5 गुणिले 9 9 5 45. ठीक आहे, बघा हे आपल्याला दोन्ही पण संख्या मिळाल्या, ही पहिली आणि ही दुसरी. ठीक आहे, आता जर समजा आपल्याला दोन संख्येचं गुणोत्तर दिलेलं असेल तर आपण आणि लसावी दिलेला असेल तर या प्रकारे आपण ते त्याचा बेरीज किंवा मसावी काढू शकतो. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला त्या संख्येची बेरीज विचारली होती, आपण बेरीज काढायची. तर बघा त्या संख्या ज्या आलेल्या आहेत एक 45 आणि 36, त्या दोन संख्येची बेरीज विचारलेली आहे. म्हणजे आपल्याला 45 आणि हे अधिक 36. बघा तर किती 6 आणि 5 11 81. बघा त्या दोन संख्येची बेरीज आहे ती किती येते तर 81 येते. ठीक आहे, आपल्याला काय विचारलं होतं त्या दोन संख्येची बेरीज विचारली होती. ठीक आहे, काय दिलं होतं गणित, दोन संख्येचे गुणोत्तर 4/5 आणि लसावी 180 असेल तर त्या संख्येची बेरीज काढा. आपल्याला आपण काय केलं पहिल्यांदा 4/5 याची लसावी काढली, याची लसावी 20x आली आणि आपल्याला याच गुणोत्तराचा लसावी दिलेला 180 म्हणजे 20x म्हणजे 180, ते x ची किंमत काढली आपण. बरोबर आहे. आता याच्यामध्ये x ची किंमत काढली, आपल्याला पहिली संख्या मिळाली दुसरी संख्या मिळाली आणि त्याचं आपण काय काढलं
बेरीज विचारली तर दोघांची बेरीज करून बेरीज काढली. ठीक आहे, अशा प्रकारे. आता आपण दुसरं गणित घेऊ. चला बघा, आता गणित क्रमांक 6. या गणितामध्ये काय झालं की दोन संख्येचे गुणोत्तर 3/5 आणि लसावी 75 आहे. तर त्या संख्याचा मसावी व संख्यांची बेरीज काढायची. बघा, याआधी आपल्याला असंच गणित होतं, यामध्ये फक्त संख्येची बेरीज विचारली होती. या गणितामध्ये आपल्याला मसावी आणि संख्यांची बेरीज असं दोन्ही पण विचारलेलं आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं, 3 आणि 5. हे बघा, ही 3x एक संख्या आहे आणि एक 5x संख्या आहे. ठीक आहे, याचा आपण जर लसावी काढला, ठीक आहे, तर हा x 3 आणि हे 5, 5 3 15. म्हणजे याचा लसावी किती येते बघा, मी इथे लसावी. ठीक आहे, हा लसावी किती आला 15x. ठीक आहे, आपल्याला लसावी किती दिला इथं 75. बघा, आपल्याला लसावी किती दिला 75. म्हणजेच काय, तर 15x बरोबर किती, हे 75. बघा, हे पण लसावी हे पण लसावी, कारण याचाच लसावी हे आहे. ठीक आहे, तर आपल्याला x ची किंमत काढायची, हे 75 भागिले 15. बघा, आपण काय केलं, या 3/5 जे गुणोत्तर दिलेलं आहे, एक 3x एक संख्या असेल, एक 5 एक संख्या असेल. बघा, याचा मी लसावी काढला 15x आला. हे 15x ने काय केलं, हे लसावी आणि हे पण लसावी, म्हणून आपण दोन्ही लसावी बरोबर आहेत. याची किंमत आणि याची किंमत सारखी, म्हणून काय केलं मी, x ची किंमत काढण्यासाठी यानं भागलं. ठीक आहे, आता हे 15 1 15, 15 5 75. ठीक आहे, ते x बरोबर किती आली आपली 5. x ची किंमत किती आली 5. आता आपल्याला काय करायचं, त्या दोन संख्या शोधायच्या. बघा, 3 गुणिले 5. आता ही जी पहिली आहे 3x आहे ना, 3x म्हणजे 3 गुणिले 5 किती आली 15. दुसरी जी आहे काय 5x. बघा, हे 5x बरोबर 5 गुणिले 5 बरोबर किती 25. ठीक आहे, आता आपल्याला याचा मसावी काढायचा आहे. काय करायचा, मसावी. बघा, मसावी काढायचा आणि दोघांची बेरीज. आता या दोन संख्येची बेरीज जर काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, दोघांची बेरीज. मग त्या दोन संख्येची बेरीज, बघा, हे दोन संख्येची बेरीज. ठीक आहे, एक संख्या आहे 15 आणि दुसरी आहे 25. बघा, हे 5 आणि 5 10 आणि हे 2, चल किती आली 40. त्या दोन संख्येची बेरीज किती आली 40. आता आपल्याला दोघांचा मसावी काढायचा. ठीक आहे, हे दिले 15 आणि दुसरी आहे 25. बघा, मसावी काढण्यासाठी बघा 5 न भाग द्या, 5 3 15 आणि 5 4 20. आता याच्या खाली भाग जातो का नाही, तर मग याचा मसावी किती आला. बघा, मसावी किती आला 5. ठीक आहे, आपल्याला मसावी मिळाला, दोघांची बेरीज पण मिळाली. आपण इथंच मसावी पण काढू शकलो असतो. बघा, काय हे दोन दोघांमध्ये बघा, आता याचे अवयव पाळले होते आपण. याच्यामध्ये सर्वात मोठा अवयव आणि याच्यामध्ये सर्वात मोठा. ठीक आहे, सामायिक अवयव कोणता आहे बघा, याच्यामध्ये 5 आहे आणि याच्यामध्ये 5 आहे. म्हणजे याचा मसावीच किती येत होता 5. आपण इथे पण काढू शकलो असतो, परंतु मला ही पद्धत मी शिकवली होती, या पद्धतीने मसावी काढून दाखवलं. ठीक आहे, आतापर्यंत आपल्याला दोन संख्येचे गुणोत्तर दिले. ठीक आहे, यापुढे जर 3 संख्येचे गुणोत्तर दिले तर काय करायचं ते बघू. ठीक आहे, बघा, आता गणित क्रमांक 7 बघा. 3 संख्येचे गुणोत्तर 3/4/5 आहे आणि लसावी 4200 असेल तर मसावी करा. बघा, आपल्याला आता इथं 3 संख्येचे गुणोत्तर दिलेलं आहे आणि लसावी दिलेलं आहे. ठीक आहे, याआधी 2 संख्या दिलं होतं, काही हरकत नाही. बघा, एक 3x ही एक संख्या आहे, 4x ही एक संख्या आहे आणि 5x ही एक संख्या आहे. ठीक आहे, बघा, आता याचं आपण लसावी काढू. ठीक आहे, x न भाग दिला 3 4 5, 4 5 20 20 30 60 60. ठीक आहे, म्हणजे लसावी किती आला आपला, हे दिला लसावी. बघा, याआधी आपण केलं त्याच प्रकारे सोडवायचं. लसावी आला 60x. किती आला 60x. दिला किती आपल्याला 4200. म्हणजे 60x बरोबर किती 4200. तर x बरोबर 4200 भागिले 60. बघा, 6 1 6 sin 7 42. x ची किंमत किती आली 70. ठीक आहे, आता त्या आपल्याला काढायचा काय मसावी काढायचा. त्या संख्या बघा, ही दिली मी तर पहिली संख्या बघा 3x. बघा, 3 गुणिले 70, 7 3 21
210 ही झाली पहिली. बघा ते दुसरी किती आहे 4, ही लिहिली 4x म्हणजे 4 गुणिले 70. बघा 7 चोक 28 म्हणजे 280. आणि तिसरी संख्या 5x. बघा ही लिहिली 5x म्हणजे 5 गुणिले 70 किती येते 5 7 35 350. ठीक आहे. आता आपल्याला याचा लसावी काढायचा आहे. आता तुम्ही येतं 210 280 आणि 350 असे घेऊन मसावी काढायचा, परंतु असं नाही, कारण इथं आपल्याला त्याचे अवयव दिलेले बरोबर आहे. याच्यामध्ये सर्वांमध्ये सामायिक अवयव बघा कोणता आहे. इथं 70 आहेत, इथं 70 आहेत आणि इथंही 70 आहेत. बघा 1 2 आणि 3 तीनही संख्यामध्ये सर्वात मोठा सामायिक अवयव कोणता आहे 70. म्हणून याचा मसावी किती आहे बघा. म्हणून आपण याचा मसावी किती आहे तर 70. ठीक आहे. आपण अशा प्रकारे काढू शकतो. नाहीतर मी तुम्ही हे बघा हे आपण असं काढलं ना तसं आपण तुम्ही त्याचा मसावी काढू शकता. परंतु इथं आपल्याला त्याचे अवयव दिलेले आहेत ना, कारण आपण त्या संख्या काढल्या. इथं काय विचारलं होतं मसावी काढायचं. मसावी काढण्यासाठी त्या संख्या काढाव्या लागत होत्या आणि त्या संख्या काढल्यानंतर काय करावं लागेल पुन्हा त्याचा मसावी काढायचा. मग इथं आपल्याला अवयव दिलेले आहेत ना त्या संख्येचे. मग याच्यामध्ये सर्वात मोठा अवयव कोणता आहे तर 70. 70 त्याचा मसावी. ठीक आहे. बघा आता या पुढील गणित बघू. पहा गणित क्रमांक 8. ठीक आहे. दोन संख्येचे लसावी आणि मसावी यांची अनुक्रमे बेरीज व वजाबाकी 512 आणि 496 दिली आहे आणि एक संख्या 72 दिली तर दुसरी संख्या शोधायची. बघा मित्रांनो एक गणित नंबर 1 आहे. बघा गणित कसं आहे, आपल्याला लसावी आणि मसावी यांची बेरीज आणि वजाबाकी दिलेली आहे आणि एक संख्या आहे आणि दुसरी संख्या शोधायला सांगितली आहे. एकदम सोपं गणित आहे. बघा लक्ष द्या. आपल्याला एक लसावी बघा लसावी आणि मसावी. ठीक आहे. दोघांची बेरीज बघा लसावी आणि मसावी दोघांची बेरीज दिली बघा 512. हे दिली मी 512. ठीक आहे. त्यानंतर बघा लसावी आणि मसावी बरोबर आहे. लसावी आणि मसावी यांची वजाबाकी किती दिली बघा. वजाबाकी दिली 496. हे दिली 496. तर आपल्याला काय करायचं आहे दुसरी संख्या शोधायची आहे. काय अवघड नाही, एकदम सोपं आहे. याच्यामध्ये काय करायचं बघा आपण एकचल समीकरणे सोडवतो ना त्याच प्रकारे याच्यामध्ये एकाची किंमत निघते. बघा हे प्लस मायनस कटले हे 2 लसावी आलं. ठीक आहे. 2 लसावी बरोबर याची बेरीज करा. हे 8 9 1 10 0 हातचा 1 5 आणि 5 10. तर लसावी बघा लक्ष द्या आपला लसावी बरोबर याला भागिले 2. बघा याला भाग द्या आपल्याला लसावी मिळतो. हा लसावी. ठीक आहे. याला भाग दिला 2 पंच 10 किती मिळतो तर 504. ठीक आहे. बघा किती मिळतो 504. आता आपल्याला काय मिळालं लसावी मिळाला. ठीक आहे. बघा आता लसावी मिळाला आपण मसावी पण काढू शकतो. आता हे लसावी मिळाला ही समीकरण हे जर 504 समीकरण 1 मध्ये किंमत टाकली त्या 512 मधून 504 जर काढले तर आपल्याला मसावी मिळतो. बघा हे लिहिलं मसावी. मसावी किती मिळेल मग या 512 मधून 504 गेले तर मी राहतो किती 8. बघा आता मसावी पण मिळाला आपल्याला. ठीक आहे. आपल्याला लसावी मिळाला मसावी मिळाला. आता आपल्याला काढायचं काय सांगितलेलं आहे दुसरी संख्या. आपल्याकडे एक सूत्र आहे बघा की लसावी गुणिला मसावी लसावी गुणिला मसावी बरोबर 2 संख्यांचा गुणाकार. बरोबर आहे 2 संख्यांचा गुणाकार. ठीक आहे. आता लसावी किती आहे आपल्याकडे बघा लसावी किती आहे 504. हे दिलं लसावी 504 गुणिला मसावी किती आहे 8 बरोबर 2 संख्यापैकी एक संख्या किती दिलेली आहे 72. बघा ही इथं 72 दिलेली आहे. गुणिला दुसरी संख्या काढायची. हे दिले 504 गुणिले 8 छेदामध्ये 72 बरोबर दुसरी संख्या 8 1 8 8 9 72. मग याला 9 भाग जातो 9 5
45 खाली उरले 5 आणि 9 सकी 54 आला. म्हणजे आपलं दुसरी संख्या जी आहे ती x ची किंमत किती आली मित्रांनो 56. ठीक आहे. बघा आपण काय केलं, पहिली संख्या 72, दुसरी संख्या 56. ठीक आहे. आपल्याला असं गणित दिलं होतं की दोन संख्याची लसावी आणि मसावी याची बेरीज आणि वजाबाकी दिलेली होती. मग याच्यावरून आपण काय केलं, त्याची लसावी काढला, मसावी काढला आणि त्यानंतर एक संख्या दिलेली होती त्याच्यावरून आपण दुसरी संख्या शोधली. ठीक आहे. चला, हे गणित एकदम इम्पॉर्टंट आहे आणि हे गणित एक 3 स्टार म्हणजे खूप इम्पॉर्टंट गणित आहे. हे गणित विचारण्याची जास्त शक्यता असते. ठीक आहे. बघा गणित क्रमांक 8. चला